दरम्यान नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानच्या घरात 7 दिवस लपलेली त्याच घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची बुलडोझर कारवाई अगदी थोड्या वेळात सुरू होणार आहे। संभाजीनगर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि हेच ते अनधिकृत घर होतं। यापूर्वी संभाजीनगर महापालिकेने 2 वेळा नोटीस बजावली आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात येणार आहे। दरम्यान अजून एक मोठी बातमी, निदा खान लपलेल्या घराचं वीज कनेक्शन तोडण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाचे कर्मचारी दाखल झालेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निदा खान लपलेल्या घराचं आता वीज कनेक्शन तोडलं जाणार आहे आणि त्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाचे कर्मचारी तिथे दाखल झाले। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजिंक्य, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, अगदी काही वेळा ज्या ठिकाणी निदा खान लपलेली होती, अर्थात ज्या ठिकाणी तिला आसरा दिला गेला होता, त्या ठिकाणावर आता हातोडा चालवला जाणार आहे। ते घर जे आहे ते जमीनदोस्त केलं जाणार आहे। मात्र या घराला विद्युत पुरवठा केला जात होता आणि आता महापालिकेचे विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या घराचं जे मीटर आहे ते काढून घेतलं जाईल। या घराचा वीज पुरवठा खंडित केला जाईल आणि त्यानंतर या घरावर हातोडा चालवला जाणार असल्याची माहिती सध्या समजते। खरं तर ज्या ठिकाणाहून हा वीज पुरवठा होतो तो वीज पुरवठा खंडित करून नंतर हा सगळा मीटर जो बसवून दिलेला होता या घराला ते काढला जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी तोडकाम जे आहे ते सुरू करण्यात येणार असल्याची सध्या माहिती समजते। आता जर आपण जर पाहिलं तर मतीन पटेल जे नगरसेवक आहेत, निदा खानला आसरा ज्यांनी दिला होता त्यांच्या ऑफिसवर आणि घरावर हातोडा चालवण्याचे काम सध्या सुरू आहे। ते काम आटोपलं की लगेचच पुढच्या 5 ते 6 मिनिटात ज्या ठिकाणी निदा खान लपली होती, ज्या ठिकाणी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आसरा दिला गेला होता, ते घर देखील अनधिकृत आहे। पालिकेने कायदेशीर कारवाई पूर्ण केलेली आहे आणि अगदी काही वेळात या घरावर देखील आता बुलडोझर चालवला जाणार आहे। सौरभ, निश्चितच अजिंक्य, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।